So students, let us discuss about the lesson the unsinkable ship. अनसिंकेबल म्हणजे बुडू न शकणार. सिंक म्हणजे बुडणे होते आणि सिंक म्हणजे बुडणे. सिंकेबल म्हणजे बुडू शकणार आणि अन म्हणजे नाही, म्हणून अनसिंकेबल म्हणजे बुडू न शकणार. द अनसिंकेबल शिप. आणि ही स्टोरी आहे टायटॅनिक बद्दल, ज्यावर एक चित्रपट सुद्धा निघालेला आहे, टायटॅनिक. आणि असं म्हटलं जात होतं की ते जहाज कधीच बुडू शकत नाही आणि ते जहाज आपल्या पहिल्याच प्रवासामध्ये बुडालं. तर चला बघूया लेसन. ऑन 10 एप्रिल 1912, ऑन 10 एप्रिल 1912 म्हणजे 10 एप्रिल 1912, द लार्जेस्ट लक्झरी शिप. लार्जेस्ट म्हणजे सर्वात मोठं, सर्वात लांब. लक्झरी म्हणजे आरामदायी, शिप म्हणजे जहाज. इन द वर्ल्ड म्हणजे जगातील सर्वात लांब जहाज. सेट सेल म्हणजे प्रवासाला निघालं. फ्रॉम साऊथहॅम्प्टन इन इंग्लंड. कुठून निघालं? साऊथहॅम्प्टन शहरातून, इंग्लंड मधील, इंग्लंड या देशातील. टू न्यूयॉर्क. आता न्यूयॉर्क म्हणजे अमेरिकेसाठी, इंग्लंड ते अमेरिका या प्रवासासाठी निघालं. शी वॉज. आता शी हा शब्द वापरलेला आहे अनसिंकेबल शिप साठी. शी वॉज कॉल्ड टायटॅनिक. त्या जहाजाचं नाव होतं टायटॅनिक. द वर्ल्ड टायटॅनिक मीन्स ह्यूज. ह्यूज म्हणजे मोठे, ह्यूज म्हणजे विस्तृत. आणि खरोखर ते जहाज इतकं मोठं होतं का, ते सुद्धा या लेसन मध्ये आपण बघू. धिस वॉज हर. आता बघा, शी म्हणजे ती आणि हर म्हणजे तिचा. आता हे स्त्रीलिंग कोणासाठी वापरलेलं आहे, तर जहाजासाठी वापरलेलं आहे. धिस वॉज हर मेडन व्होयेज. व्होयेज म्हणजे प्रवास, मेडन म्हणजे पहिला प्रवास होता. दॅट इज हर फर्स्ट व्होयेज. सी सेट आउट टू क्रॉस अटलांटिक ओशन. बघा, इंग्लंडहून अमेरिकेला जाताना अटलांटिक ओशन, अटलांटिक महासागर पार करून जावं लागतं. अटलांटिक ओशन. अँड शी कॅरीड मोर दॅन 2000 पॅसेंजर्स. 2000 पॅसेंजर्स म्हणजे 2000 पेक्षा जास्त प्रवासी. She carried more than 2000 passengers. The Titanic was like a floating town. 2000 पेक्षाही जास्त प्रवासी त्या जहाजामध्ये होते, म्हणून टायटॅनिक हे एक फ्लोटिंग टाउन म्हणजे पाण्यावर तरंगणारं एक गावच होतं जणू काही. एव्हरीवन कॉल्ड द टायटॅनिक द फायनेस्ट शिप इन द वर्ल्ड. फाईन म्हणजे चांगलं, फायनर म्हणजे अधिक चांगलं, फायनेस्ट म्हणजे सर्वात चांगलं. फायनेस्ट शिप इन द वर्ल्ड. प्रत्येक जण म्हणत होतं की टायटॅनिक जगातलं सर्वात चांगलं जहाज आहे. एव्हरीवन वॉज प्राऊड ऑफ हर. प्रत्येकाला जहाजाचा अभिमान होता. शी वॉज ॲज टॉल ॲज अ बिल्डिंग विथ 15 स्टोरेज. म्हणजे 15 मजली इमारती एवढं ते जहाज मोठं होतं, उंच होतं. इनसाइड शी वॉज लाईक अ लार्ज हॉटेल विथ ग्रँड स्टेअरकेसेस. ग्रँड स्टेअरकेसेस म्हणजे मोठमोठ्या पायऱ्या. डायनिंग रूम्स, शॉप्स अँड स्विमिंग पूल्स. बघा, ते जहाज एक हॉटेल सारखं होतं, ज्यामध्ये मोठमोठ्या पायऱ्या होत्या, डायनिंग रूम्स होत्या, शॉप्स होते, स्विमिंग पूल्स होते. म्हणजे अगदी एक रॉयल आणि सुसज्ज असं जहाज होतं. एव्हरीवन थॉट दॅट द टायटॅनिक कुड नेव्हर सिंक. कुड नेव्हर सिंक. एव्हरीवन म्हणजे प्रत्येक जण. थॉट दॅट द टायटॅनिक कुड नेव्हर सिंक. नेव्हर म्हणजे कधीही नाही. नेव्हर म्हणजे कधीही नाही. नेव्हर सिंक म्हणजे कधीही बुडू शकत नाही, असा प्रत्येकाचा विश्वास होता. दे कॉल्ड हर द अनसिंकेबल शिप. लोकांनी त्याला अनसिंकेबल शिप असं म्हटलं. द शिप्स बिल्डर्स. शिप्स बिल्डर्स म्हणजे जहाज बांधणारे लोक. द शिप्स बिल्ड वेअर सो शुअर. सो शुअर म्हणजे खात्री होती त्यांना. ऑफ धिस म्हणजे कशाची, तर इट वॉज अनसिंकेबल शिप.
The shipbuilders were so proud that the ship was unsinkable, that they put only few lifeboats on the ships. त्यांना असा विश्वास होता की हे जहाज कधीही बुडू शकत नाही, म्हणून त्यांनी त्या जहाजावर खूप कमी लाईफ बोट्स ठेवल्या. लाईफ बोट्स म्हणजे छोट्या छोट्या बोटी, ज्या जहाज बुडताना किंवा जहाजाला काही नुकसान झालं तर त्या जहाजातून पाण्यामध्ये उतरून सुरक्षित पाण्यामध्ये उतरायसाठी वापरल्या जातात. म्हणून त्यांनी या लाईफ बोट्स कमीत कमी त्या जहाजावर ठेवल्या होत्या. द जर्नी वॉज व्हेरी कम्फर्टेबल. कम्फर्टेबल म्हणजे आरामदायक. तर प्रवास खूप आरामदायक होता. द पॅसेंजर्स वेअर प्राऊड बिकॉज दे वेअर ट्रॅव्हलिंग इन द बेस्ट शिप इन द वर्ल्ड. तर पॅसेंजर वेअर प्राऊड. प्राऊड म्हणजे अभिमान होता पॅसेंजरला सुद्धा, प्रवाशांना सुद्धा, कारण ते जगातल्या सर्वात चांगल्या जहाजामध्ये प्रवास करत होते. दे फेल्ट सेफ. आणि त्यांना सुरक्षित वाटत होतं, कारण त्यांना वाटत होतं की आपण अनसिंकेबल शिप मध्ये बसलेलो आहोत. देन केम द नाईट ऑफ 14th एप्रिल. आणि नंतर रात्र उजाडली 14 एप्रिलची. द स्काय वॉज क्लिअर अँड द सी वॉज काम. आकाश निरभ्र होतं आणि समुद्र शांत होता. मेनी ऑफ द पॅसेंजर वेअर अस्लीप. मोस्ट ऑफ द पॅसेंजर वेअर अस्लीप म्हणजे बरेचसे प्रवासी झोपलेले होते, कारण रात्र सुरू होती. कॅप्टन स्मिथ न्यू दॅट देअर वेअर आइसबर्ग नियर बाय. कॅप्टन स्मिथ न्यू म्हणजे माहीत असणे, न्यू म्हणजे माहीत होते. कॅप्टनचं नाव आहे स्मिथ, कॅप्टन स्मिथ. न्यू दॅट देअर वेअर आइसबर्ग. आइसबर्ग म्हणजे हिमनग. आइसबर्ग म्हणजे हिमनग. समुद्रामध्ये बर्फाचे मोठे मोठे पर्वत त्या समुद्रामध्ये आहे याची स्मिथला जाणीव होती. सो ही टोल्ड अ मॅन टू कीप अ वॉच फ्रॉम द टॉप ऑफ द शिप. सो ही टोल्ड अ मॅन, म्हणून त्याने एका माणसाला सांगितलं. टू कीप. टू कीप म्हणजे राखणे. टू कीप वॉच ऑन फ्रॉम द टॉप ऑफ द शिप. या जहाजाच्या उंचावरून समुद्रावर लक्ष ठेवायला त्याने सांगितलं. सडनली ॲट 11:40 PM. आणि अचानक 11:40 रात्रीच्या अचानक. द मॅन सॉ समथिंग. द मॅन सॉ समथिंग. जो मनुष्य समुद्रावर लक्ष ठेवून होता त्याने काहीतरी बघितलं. ही ग्रीव कोल्ड विथ फिअर. आणि तो पूर्णपणे थंडाच पडला. अ ह्यूज आइसबर्ग स्टूड राईट इन द पाथ ऑफ द टायटॅनिक. आणि अचानक त्याला टायटॅनिकच्याच मार्गामध्ये खूप मोठा हिमनग, पर्वतासारखा पाण्यामध्ये तरंगत असलेला खूप मोठा बर्फ त्याला दिसला. आइसबर्ग ही हेल्ड. तो ओरडला, आइसबर्ग. तो किंचाळला. कॅप्टन स्मिथ फॉट हार्ड. कॅप्टन स्मिथ फॉट हार्ड टू फॉट हार्ड. कॅप्टन स्मिथ फॉट हार्ड म्हणजे खूप प्रयत्न केला. टू स्टिअर म्हणजे वळवणे. द टायटॅनिक अवे फ्रॉम आइसबर्ग. आइसबर्ग म्हणजे हिमनगाच्या मार्गातून टायटॅनिकला टर्न करण्याचा त्याने खूप प्रयत्न केला. बट द शिप चेंज द डायरेक्शन स्लोली. परंतु जहाज खूप हळूवार टर्न होत होतं, कारण जहाजाचाही वेग खूप जास्त होता आणि जास्त वेगाने वाहन पलटत नाही, लवकर टर्न होत नाही, याची जाणीव आपल्याला आहे. अँड हर साइड स्क्रॅप म्हणजे खरचटणे. द माउंटेन ऑफ आईस. आणि म्हणून त्या जहाजाचा एक भाग त्या माउंटेन ऑफ आईस म्हणजे आईसबर्गवर जाऊन धडकला. अ शॉवर ऑफ आईस फेल ऑन द डेक. आणि त्या जहाजावर बर्फाचा जणू शावर येऊन पडला, कारण हिमनगाला जहाज धडकल्यामुळे त्याचे जे तुकडे झाले ते बर्फाचे तुकडे जहाजावर येऊन पडले. अँड द आइसबर्ग कट द होल्स अलॉंग द शिप साइड. आणि जहाजाची जी बाजू हिमनगावर जाऊन आदळली त्या बाजूला जहाजाला छिद्र पडलं.
वॉटर बिगॅन टू पोअर इन टू द लोअर डेक. आणि त्या लोअर डेक म्हणजे मजला. आणि खालच्या मजल्यामध्ये, जहाजाच्या खालच्या मजल्यामध्ये पाणी यायला सुरुवात झाली. मोस्ट पॅसेंजर हर्ड नथिंग अँड स्लेप्ट ऑन. यातल्या बऱ्याच पॅसेंजरला तर काहीच ऐकू गेलं नाही, झोपलेलेच होते ते. कॅप्टन स्मिथ अँड हिज क्र्यू कुड नॉट स्टॉप द वॉटर. कॅप्टन स्मिथ आणि त्यांच्या क्र्यू पाणी थांबवू शकत नव्हते. फ्लडिंग थ्रू द शिप, जे जहाजामध्ये येत होतं. दे न्यू द टायटॅनिक वॉज इन ग्रेट डेंजर. त्यांना माहित होतं की टायटॅनिक डेंजरमध्ये आहे, धोक्यामध्ये आहे. द सिंकेबल शिप वॉज सिंकिंग. आणि न बुडणारं जहाज बुडून राहिलेलं होतं. ॲट 12:15 AM, कॅप्टन स्मिथ सेंट अर्जंट मेसेज ऑन द शिप्स रेडिओ आस्किंग फॉर हेल्प. आणि शेवटी 12:15 वाजता कॅप्टन स्मिथनं इतर जहाजांना इमर्जन्सी मेसेज रेडिओच्या माध्यमातून पाठवला. हेल्प. काय मेसेज होता? हेल्प टायटॅनिक सिंकिंग, कम क्विकली. मदत करा, टायटॅनिक बुडत आहे, लवकर या. देन ही ऑर्डर्ड द क्र्यू. नंतर त्यांनी क्र्यू म्हणजे जहाजावरचे कर्मचारी, टू वेक ऑल द पॅसेंजर, सर्व पॅसेंजरला जाग करण्याचे त्याने आदेश दिले. A ship called California was only 20 miles away, but she did not receive the Titanic message. A ship, एक जहाज, called California, ज्याचं नाव कॅलिफोर्निया होतं, ते 20 miles अवे होतं. आता 20 miles अवे म्हणजे किती? तर 1 mile इज इक्वल टू 1.6 किलोमीटर. म्हणजे 1.6 इंटू 20 म्हणजे 20 miles. आणि 1 miles मीन्स 1.6 म्हणजे 1.6 किलोमीटर म्हणजे एक मैल. तर 20 मैल दूर ते होतं, म्हणजे 16 किलोमीटर दूर ते होतं. असं आपण म्हणू की 32 किलोमीटर दूर होतं कॅलिफोर्निया नावाचं शिप टायटॅनिक पासून. बट शी डिड नॉट रिसीव्ह द मेसेज. टायटॅनिकचा मेसेज त्यांना पोहोचला नाही. हर रेडिओ वॉज टर्न ऑफ अँड द रेडिओ ऑपरेटर वॉज अस्लीप. रेडिओ बंद होता आणि रेडिओ ऑपरेटर व्यक्ती झोपलेला होता. अनादर शिप कॉल्ड कार्पाथिया. दुसरं एक जहाज ज्याचं नाव कार्पाथिया होतं. हर्ड म्हणजे ऐकला. द टायटॅनिक्स कॉल, टायटॅनिकचा आवाज, मेसेज त्यांना पोहोचला. अँड सेल्ड ॲट फुल स्पीड टुवर्ड्स हर. आणि ते जहाज खूप वेगाने, फुल स्पीडने टायटॅनिक कडे आलं. अनफॉर्च्युनेटली म्हणजे कम नशिबीपणे, म्हणजे कमी नशिबामुळं, किंवा बदनसीबी की वजह से हिंदीमध्ये. द कार्पाथिया वॉज फार अवे. कार्पाथिया हे जहाज खूप दूर होतं. फार अवे मीन्स खूप दूर. अँड सी टूक ओव्हर 3 hours टू रीच द टायटॅनिक. आणि कार्पाथियाला टायटॅनिक कडे यायला 3 तास लागले. मीनव्हाईल, आता ह्या 3 तासामध्ये काय झालं, म्हणजे कार्पाथिया येईपर्यंत काय झालं, तर मीनव्हाईल म्हणजे मध्यंतरी द टायटॅनिक वॉज सिंकिंग. टायटॅनिक वॉज सिंकिंग म्हणजे टायटॅनिक बुडत होतं. रॅपिडली म्हणजे वेगाने बुडत होतं. द क्र्यू मीन्स कर्मचारी, लोअर्ड द लाईफ बोट्स इन टू द सी. त्यांनी लाईफ बोट, छोट्या छोट्या बोटी पाण्यामध्ये उतरवल्या, समुद्रामध्ये उतरवल्या. बट देअर वॉज ओनली इनफ स्पेस इन द बोट. ओनली इनफ स्पेस म्हणजे खूप कमी जागा त्या बोटमध्ये होती. फॉर अ फ्यू हंड्रेड पॅसेंजर. आणि काही पॅसेंजर, 100, 200, 300, 400 अशा 100च्या संख्येमध्येच, म्हणजे एका हजारापेक्षा कमीच पॅसेंजर वाचवल्या जाऊ शकत होते. But we know very well that the Titanic contained the passenger more than 2000.
The Titanic had more than 2,000 people on the board. The ship began to tilt into the sea. आणि आता ते जहाज तर टिल्ट झालं. टिल्ट म्हणजे बघा उभं झालं. People began to jump from the deck into the ice cold water. आणि टिल्ट म्हणजे बघा इथे मिनिंग दिलं आहे मूव्ह इन द स्लोपिंग बेंड पोझिशन. म्हणजे ते जहाज आता आपण बघा हे जर पाणी असेल तर जहाज असं असायला पाहिजे पाण्यामध्ये, तर ते असं जहाज न होता टायटॅनिक आता पाण्यामध्ये अशा प्रकारे बुडायला सुरुवात झाली होती की आणि हे लोक जे आहे हे पाण्यामध्ये पडायला सुरू झाली होती समुद्रामध्ये. तर म्हणून लोकांनी स्वतःहून उड्या घेतल्या. द ship began to tilt into the sea. The people began to jump from the deck into the ice cold water. म्हणजे बर्फासारखं थंड पाण्यात लोकांनी स्वतःहून जंप घेतल्या. With its light still shining. परंतु त्याचा लाईट अजूनही सुरू होती त्यातली. The Titanic stood upright for a few minutes. Upright म्हणजे पूर्ण उभं झालं होतं आता जहाज. म्हणजे पाण्यामध्ये आता टायटॅनिक हे जहाज अशा प्रकारे पूर्णपणे उभं झालेलं होतं. अशा प्रकारे ते काही वेळ उभं राहिलं जहाज पाण्यामध्ये बघा, लक्षात घ्या. म्हणजे जहाज पूर्णपणे अशा प्रकारे नसता, कल्पना करू शकतो की हे पूर्ण जहाज अशा प्रकारे. द लाईट टायटॅनिक स्टूड अपराइट फॉर अ फ्यू मिनिट. देन ॲट 2:20 AM रात्री 2:20 ऑन 15th एप्रिल, कारण आता 15 एप्रिल लागलेलं होतं. शी व्हॅनिश इन टू द सी. पाण्यामध्ये ते बुडालं, समुद्रामध्ये बुडालं. अबाउट 1500 पीपल ड्रॉन. 1500च्या जवळपास लोक बुडाली. ड्रॉन म्हणजे बुडाली. कॅप्टन स्मिथ अँड मोस्ट ऑफ द क्रू वेंट डाऊन विथ द शिप. कॅप्टन स्मिथ आणि सोबत आणखी अनेक कर्मचारी त्या 1500 लोकांमध्येच म्हणजे त्या जहाजासोबत बुडाले. द कॅप्टन द कारपाथिया अराइव्ड म्हणजे आलं. कारपाथिया नावाचं जहाज आलं 3:40 पहाटेच्या. आणि टायटॅनिक 2:20 बुडालं होतं. द शिप क्रू फाउंड द लाईफ बोट अँड सेव्ह 700 पीपल इन देम. त्या लोकांना त्या ठिकाणी टायटॅनिक तर दिसलंच नाही, परंतु लाईफ बोट दिसल्या, छोट्या छोट्या बोटी दिसल्या आणि त्यावरील 700 लोकांना त्या कारपाथियामध्ये सेव्ह करण्यात आलं, वाचवण्यात आलं. दे ऑल्सो फाउंड चेअर्स सापडल्या अँड पीसेस ऑफ वूड फ्लोटिंग ऑन वॉटर. लाकडाचे ओंडके, खुर्च्या, कारण त्या प्लास्टिकच्या असतात आणि त्या पाण्यावर तरंगत होत्या. बट ऑलमोस्ट ऑल ऑफ द पीपल इन द वॉटर हॅड ड्रॉन अँड डाईड ऑफ कोल्ड. परंतु पाण्यामधील बहुतेक लोक हे बुडून किंवा डाईड ऑफ कोल्ड म्हणजे बुडून मरण पावले किंवा डाईड ऑफ कोल्ड म्हणजे थंडीमुळे मरण पावले. द कारपाथिया वॉज टू लेट टू सेव्ह देम. कारपाथिया त्यांना वाचवण्यात खूप उशीर झाला. जे लोक लाईफ बोट मध्ये होते तेवढेच लोक वाचले, बाकी सर्व लोक मरण पावले. द सिंकिंग ऑफ द टायटॅनिक मेड पीपल थिंक हार्डर अबाउट द सेफ्टी ऑफ पॅसेंजर ऑन द शिप. आणि टायटॅनिकच्या बुडण्याच्या या घटनेमुळे लोकांना प्रवाशांच्या जहाजावरील किंवा जहाजाने प्रवास करताना लोकांची सुरक्षा याबद्दल विचार करायला भाग पाडलं. दे आस्केड म्हणजे त्यांनी विचारलं, व्हाय शिप्स कॅरी सच अ फ्यू लाईफ बोट अँड व्हाय दे टर्न ऑफ रेडिओज. की जहाजामध्ये इतक्या कमी लाईफ बोट्स का असतात आणि जहाज स्वतःचा रेडिओ बंद का ठेवतात, अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले. इन 1913 इट वॉज डिसाइडेड दॅट ऑल शिप मस्ट हॅव इनफ रूम इन देअर लाईफ बोट्स. 1913 मध्ये ठरवण्यात आलं की प्रत्येक जहाजाच्या लाईफ बोट मध्ये पुरेशी अशी जागा असली पाहिजे टू कॅरी एव्हरीवन ऑन बोर्ड. म्हणजे जहाजातला प्रत्येक व्यक्ती वाचवल्या गेला पाहिजे. इट वॉज ऑल्सो डिसाइडेड दॅट
Ships must keep their radios working every hour of the day and night. म्हणजे 24ही तास जवळपास रात्रंदिवस जहाजावरील रेडिओ सुरूच असला पाहिजे, कारण ही घटना खरी तर घडली विद्यार्थ्यांनो रेडिओ बंद असल्यामुळे. जर रेडिओ बंद नसता पहिलं जे जहाज जे फक्त 16-20 मैल दूर होतं, म्हणजे जवळपास 32 किलोमीटरच दूर होतं, ते त्या जहाजाचा रेडिओ जर सुरू असता तर कदाचित कमीत कमी लोक मरण पावले असते. In 1985, scientists sent a submarine म्हणजे पाणबुडी टू लुक फॉर द wreck म्हणजे तुकडे ऑफ टायटॅनिक. 1985 मध्ये एक पाणबुडी समुद्राच्या तळाशी सोडण्यात आली टायटॅनिकचे तुकडे शोधण्यासाठी. दे फाउंड द शिप लेइंग इन 2 pieces ऑन द ओशन फ्लोअर ॲट द डेप्थ अराउंड 4000 meters मीन 13,000 feet. म्हणजे सबमरीनने शोधलं की टायटॅनिक हे 2 तुकड्यामध्ये 4000 मीटर खोलीवर किंवा 13,000 फूट खोलीवर समुद्रामध्ये 2 तुकड्यामध्ये पडलेला आहे. लॅटर दे टूक फोटोग्राफ ऑफ द wreck. नंतर त्यांनी फोटोग्राफ सुद्धा काढले. अँड बॉट स्मॉल पॉट ऑफ इट टू द सरफेस ऑफ वॉटर. आणि टायटॅनिक या जहाजाचे काही छोटे छोटे भाग, छोटे छोटे पार्ट्स हे जमिनीवर आणले. There are many stories of bravery on that terrible night. In April 1912, 1912च्या या भयानक रात्रीविषयी बऱ्याच स्टोरीज लिहिल्या गेलेल्या आहेत. इन 1998 आणि 1998 मध्ये द डायरेक्टर जेम्स कॅमेरॉन मेड अ फेमस फिल्म ऑफ द टायटॅनिक्स मेडन व्होयेज. आणि जेम्स कॅमेरॉन या डायरेक्टरने, निर्देशकाने टायटॅनिक द मेडन व्होयेज नावाचा चित्रपट 1998 मध्ये काढला. इट इज व्हेरी सॅड फिल्म. हा खूप वाईट चित्रपट आहे. ऑलमोस्ट एव्हरीवन हू सी द फिल्म लिव्हज द सिनेमा इन टीयर्स. आणि हा चित्रपट जो कोणी पाहतो तो रडत रडत बाहेर निघतो चित्रपट संपल्यानंतर, कारण त्याचा एंडच खूप वाईट आहे. तो आपण सुद्धा बघू शकता. चित्रपट उपलब्ध आहे. नाव यू कॅन राईट द इंग्लिश वर्कशॉप ऑफ दिस लेसन हिअर. वी विल स्टॉप हिअर नाव. थँक यू.